आमच्या महाराष्ट्र शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष आदरणीय प्रदीपदाजी जगताप साहेब, औसा तालुक्याचे लोकनेते लोकप्रिय आमदार आदरणीय अभिमन्यू पवार साहेब, आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय रणजितभाई ठाकूर, मुख्याध्यापिका पाटील मॅडम, माजी मुख्याध्यापक सतीश भोसले गुरुजी, आमचे सहकारी मित्र बंकटरावजी पाटील, आमच्या संस्थेचे संचालक आदरणीय गुलाबदाजी शिंदे, आमच्या संस्थेचे कोषाध्यक्ष आदरणीय दिलीप तात्या बाबळसुरे, आमच्या संस्थेचे संचालक आदरणीय पंडित बापू भोसले, आलेले सर्व मान्यवर, आपल्या व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय शरददादा भोसले, गोविंद तात्या भोसले आणि सर्व मान्यवर, मी जास्त वेळ घेणार नाही. आजचा हा कार्यक्रम बाळांनो तुमच्यासाठी आहे आणि वास्तविक पाहता साहेबांचं आपल्या संस्थेवरती खूप मोठ्या स्वरूपामध्ये प्रेम आहे. हा कार्यक्रम महाराष्ट्र विद्यालयामध्येच का ठेवावा, या पाठीमागची पार्श्वभूमी जर पाहिली तर आपल्या विद्यालयावरती असणारं साहेबांचं नितांत प्रेम, या प्रेमाच्या पोटी या ठिकाणी साहेब उपस्थित झालेले आहेत. म्हणून सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये पहिल्यांदा साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं पाहिजे. सर्वप्रथम महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री, ज्यांना आपण देवाभाऊ या नावानं संबोधतो, अशा या कर्तृत्ववान मुख्यमंत्र्यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं, वाढदिवसाच्या निमित्तानं या परिसरामध्ये काही वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या. त्या स्पर्धांचं या ठिकाणी बक्षीस वितरण आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. आदरणीय देवाभाऊ यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या स्पर्धा का घेण्यात आल्या, स्पर्धा का घ्याव्यात, आपण बघतो गावागावामध्ये एखाद्या मित्राचा जर वाढदिवस असेल तर त्या ठिकाणी एखादा जाहिरात किंवा एखादा फलक लावला जातो, वाढदिवस आहे भावाचा आणि जल्लोष आहे गावाचा. पण अशा स्वरूपाचा कुठल्याही स्वरूपाचा फ्लेक्स, कुठल्याही स्वरूपाचं त्या ठिकाणी जाहिरातबाजी न करता लेकरांच्या सुप्त गुणांना, कला गुणांना, बुद्धिमत्तेला, त्यांच्या वक्तृत्वाला, त्यांच्या सृजनशीलतेला एक व्यासपीठ मिळावं आणि विद्यार्थ्यांच्या मध्ये स्पर्धात्मकरित्या भावना निर्माण व्हावी, यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यामुळं आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एक विधायक उद्देश त्या ठिकाणी त्यांनी समोर ठेवला आणि हा विधायक उद्देश समोर ठेवल्याच्या नंतर आपल्या तालुक्याचे भाग्य विधाते आदरणीय अभिमन्यू पवार साहेब यांच्या सुप्त कल्पनाच्या मुळे आपल्या या भागातील नाही तरी औसा तालुक्यातील निलंगा असेल, औसा असेल किंवा संपूर्ण मतदारसंघ असेल, त्या मतदारसंघातील प्रत्येक लेकराला 6 वह्या, शालेय उपयोगी साहित्य, दप्तर देण्याचं काम सुद्धा ज्या माणसांनी केलेलं आहे त्या माणसाचं नाव आदरणीय अभिमन्यू पवार साहेब. या विद्यार्थ्यांच्या मध्ये मोठ्या उत्साहानं विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. गुणवत्ता आणि कौशल्य सिद्ध करण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलं. एक संधी, एक नामी संधी या ठिकाणी माननीय साहेबांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिली. स्पर्धा या जिंकण्यासाठी किंवा हारण्यासाठी नसतात, पण या स्पर्धेच्या युगामध्ये जर आपल्याला टिकायचं असेल तर आपल्या स्पर्धेमध्ये भागच घ्यावा लागतो. यासाठी या स्पर्धा घेण्यात आल्या आणि यामध्ये महाराष्ट्र विद्यालय असेल, शहीद भगतसिंग महाविद्यालय असेल, शिवाजी विद्यालय असेल, इंदिरा कन्या विद्यालय असेल, अशा अनेक शाळांनी या ठिकाणी खूप मोठ्या स्वरूपामध्ये अतिशय जोमाने सहभाग घेतला आणि अनेक विद्यार्थ्यांनी या ठिकाणी यश संपादन केलं. आजच्या वितरण सोहळ्यामध्ये खऱ्या अर्थानं गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि यशवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व्हावा आणि तो गुणगौरव सोहळा तुम्ही सर्वांनी पाहावा आणि पुढच्या वेळेला ज्या वेळेला देवाभाऊंचा 56वा
की बसलेल्यांच्या सुद्धा सत्कार या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते व्हावा, ही भावना या पाठीमागची आमची आहे. त्या माध्यमातून हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. म्हणून सहभागी झालेल्या, ज्यांना यश प्राप्त झालेलं आहे, ज्यांना यश प्राप्त झालेलं नाही, अशा सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक मी स्वागत करतो. आणि या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेणारे जे काही आदरणीय पवार साहेब यांच्यावरती प्रेम करणारे सर्व जे काही त्यांची टीम आहे, मी अजिबात कार्यकर्ते म्हणणार नाही, कारण साहेब ती तुमची टीम आहे, जीवाभावाचे ते तुमचे माणसं आहेत, तुमच्या काळजामध्ये त्यांचं स्थान आहे आणि त्यांच्या काळजामध्ये तुमचं स्थान आहे. ज्या पद्धतीनं आपण रामायणामध्ये पाहतो, हनुमानाची छाती फाडल्याच्या नंतर कोण दिसलं होतं? राम आणि लक्ष्मण आणि सीता दिसले होते. आज जर अभिमन्यू पवार साहेब यांच्याबद्दल जर या कार्यकर्त्यांच्या छातीवरती किंवा या ज्यांची छाती पाडली तर त्यांचं नाव दिसणार आहे आदरणीय अभिमन्यू पवार साहेब. एवढं या ठिकाणी मी सांगतो. साहेब, तुमचं खूप मोठं सहकार्य या ठिकाणी आम्हाला लाभलेलं आहे. आजचा जो कार्यक्रम आहे हा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आहे. विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना, विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाला, विद्यार्थ्यांच्या भविष्याला, विद्यार्थ्यांच्या येणाऱ्या यशाला या ठिकाणी तुम्ही प्रोत्साहन देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. चला मग उत्साहामध्ये, आनंदामध्ये, टाळ्याच्या कडकडाटामध्ये या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. एवढंच या ठिकाणी प्रास्ताविकामध्ये मी सांगतो आणि मी माझी रजा घेतो. संयोजकांनी या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली आणि साहेब खास या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र शिक्षण प्रसारक संस्थेवरती प्रेम असल्यामुळं तुम्ही कामात काम असून सुद्धा वेळेत वेळ काढून या ठिकाणी आलात, याबद्दल मी माझ्या संस्थेच्या वतीनं मी तुमचा ऋणी आहे. ही संस्था तुमची आहे साहेब, ही संस्था तुमची आहे, ही संस्था दुसऱ्याची नाही, ही संस्था तुमची आहे आणि आम्ही तुमचे आहोत. आमच्यावरती तुमचं प्रेम आहे आणि तुमच्यावरती आमचं तर प्रेम नितांत आहे. नुसतं प्रेम नाही तर नितांत प्रेम आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.